चला तर फ्रेंड्स, आज बघूया चमचमीत असं भरलं वांग. खूप टेस्टी आणि इझी रेसिपी आहे. तर त्यासाठी ना आपण शेंगदाणे घेतलेत, तेलामध्ये थोडे परतून घ्यायचे. त्यामध्येच आपण लसूण पाकळ्या आणि ओलं खोबरं आणि थोडीशी कोथिंबीर टाकलेली आहे. आता हे सगळं आपण मिक्सरला भरड वाटून घ्यायचंय. त्या आता वाटणामध्येच आपण हळद, लाल तिखट, काश्मीरी लाल मिर्च, मीठ टाकायचंय, थोडंसं चिंच आणि गूळ टाकायचंय आणि भरडसर असं वाटून घ्यायचंय. आता हे जे सारण आहे ते आपल्याला वांग्यामध्ये भरून घ्यायचंय. तर वांगी मी 4 मधोमध असे काप केलेले आहेत आणि त्यामध्ये हे सारण जे आहे ते मस्त असं भरून घेतलेले आहे. तर आता आपल्याला ही वांगी तेलामध्ये थोडीशी परतून घ्यायची. त्यामध्ये ना जिरं आणि कढीपत्ता टाकलेला आहे तेलामध्ये. थोडंसं हळद आणि लाल तिखट टाकायचं आणि जी वांगी आहेत भरलेली ती टाकून परतून घ्यायची. छान अशी परतली गेली की आपला राहिलेला मसाला होता तो टाकायचा. थोडंसं पाणी टाकायचं आणि झाकून 2 मिनिटं ठेवायचं. तर छान अशी वांगी परतली गेलेत. तर त्यामध्ये अजून थोडं पाणी मिक्स करायचं आणि वाफेवर एक 5 ते 7 मिनिटं ही वांगी आपल्याला शिजवून घ्यायची. बघू शकता आपलं वांग्याचं भरीत रेडी आहे. वरून थोडीशी कोथिंबीर टाकायची आणि गरमागरम भाकरीसोबत सर्व करायचं.